राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे, कोणाची सत्ता असू दे आणि कोणतंही येऊ दे, आम्ही सत्तेत अर्धे का होईना भागीदारी आहोत. त्याचं मूळ एकच आहे, काही होऊ दे, आम्हाला सत्ता पाहिजे. ती 2 नंबरची असे का पण पाहिजे, खुर्ची पाहिजे. अजित पवारांचा पक्ष जरा जास्त स्ट्रॉंग आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी ही तुलनेने आता कमकुवत झाली, कारण जे काही त्यांचे 39 नगर मागाशी निवडून आले होते त्यातले किमान 34 ते 35 जण हे अजित पवारांच्या बरोबर आहेत. तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाहिजे का नको, तर दुमत आहे तिथे. राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला पाहिजे, कारण त्यांना ते दुफळीचा तोटा होणार. पण शरद पवारांचे आता शहराध्यक्ष त्यांचे प्रशांत जगताप त्यांनी भूमिका उघडपणे घेतली की जर असं झालं तर मी राजकारणापासून थोडा वेळ दूर राहील. पण त्यांची ही आत्ताची भूमिका आहे, ही काही फायनल असू शकत नाही. ती जरा वरिष्ठांकडून थोड्या सूचना आल्या, काही प्रेमाचे काही संदेश आले की त्यांची भूमिका आपोआपच कमकुवत होईल, मवाळ होईल. सगळ्यांनी एकत्र यावं असं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खरोखर हे एकत्र येतील का? आणि म्हणजे दोन्ही विशेष करून जे मनसे आणि शिवसेना यांच्या बाबतीत चाललं आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी, काय डॉक्टर तुम्हाला वाटतं? पहिलं आपण राष्ट्रवादीकडे जाऊ. राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे, कोणाची सत्ता असू दे आणि कोणतंही येऊ दे, आम्ही सत्तेत अर्धे का होईना भागीदारी आहोत. हे कायमस्वरूपी त्यांचं धोरण ठरलेलं आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही राष्ट्रवादी कुठले आता दोन्ही आता त्यांनी काय असं नाही की हे दोन्ही एकच आहे, त्यांचं मूळ एकच आहे. काही होऊ दे, आम्हाला सत्ता पाहिजे. ती 2 नंबरची असे का पण पाहिजे, खुर्ची पाहिजे या बघू. त्यामुळे त्यांना आता कुठल्याही पक्षाचं काही असं हे नको वगैरे असं काही नाही. आम्हाला कोणी चालतील असं आहे. त्यामुळे आता भाजप नाही म्हणते ना, नको तर नको, निवडून आल्यानंतर आम्ही येतो परत, हे आहे त्यांची भूमिका ठाम आहे दोन्हीकडे. आता त्यातल्या त्यात जास्त आता परिस्थिती आपण बघितलं की राष्ट्रवादीची तर अजित पवारांचा पक्ष जरा जास्त स्ट्रॉंग आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी ही तुलनेने आता कमकुवत झाली, कारण जे काही त्यांचे 39 नगर मागाशी निवडून आले होते त्यातले किमान 34 ते 35 जण हे अजित पवारांच्या बरोबर आहेत. आणि उर्वरित राहिलेले 4-5 जणांच्या मध्येच त्यांचा पक्ष चालला आहे. आणि आत्ता जी त्यांची चर्चा चालू आहे की एकत्र येऊन लढायचं की नाही. आता एकत्र येऊन लढायचं की नाही याच्यात म्हणजे होऊ शकतं का नाही, तर असं काही नाही की हे होणार नाही. होणार, कारण आपण नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये पाहिलं की काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. कारण ही निवडणूक त्या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले, ही निवडणूक पक्षाची नाही पातळीवरची, ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील तो ठरवतील. आता स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील म्हणजे काय, तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाहिजे का नको, तर दुमत आहे तिथे. राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला पाहिजे, कारण त्यांना ते दुफळीचा तोटा होणार आहे. पण शरद पवारांचे आता शहराध्यक्ष त्यांचे प्रशांत जगताप त्यांनी भूमिका उघडपणे घेतली की जर असं झालं तर मी राजकारणापासून थोडा वेळ दूर राहील. पण त्यांची ही आत्ताची भूमिका आहे, ही काही फायनल असू शकत नाही. ती जरा वरिष्ठांकडून थोड्या सूचना आल्या, काही प्रेमाचे काही संदेश आले की त्यांची भूमिका आपोआपच कमकुवत होईल, मवाळ होईल. ते पण गोडीने एकत्र येतील. त्यामुळं दोन्ही एकत्र येण्याची शक्यता दाट वाटते आता, कारण अनुभव जो आहे तो नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा आहे. तिथे झालं आहे, असं होणार नाही असं होतं का? नाही. अगदी किंबहुना तुम्ही बारामती नगरपरिषद जर पाहिलं तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवार पण दिलेले नाहीत एकमेकाच्या विरोधात. म्हणजे थोडक्यात ते जरी 2 पक्ष असले तरी पुण्याच्या बाबतीत एक अशी थोडे आशादायक वातावरण दिसतं की एकत्र येऊ शकतात. आणि आता हे त्या लक्षात घ्या, हे दोन्ही जर एकत्र आले तर कोणाचा फायदा आणि कोणाचा तोट्यापेक्षा याच्यात भाजप परत आलं. भाजप दोन्ही बाजूने हात ठेवून ते कसं, तर दोन्ही एकत्र आले आणि लढले तर दोन्ही एकत्र आल्यावर एक गोष्ट होणार आहे की कोणतरी एक बंडखोरी करणार आहे, कारण दोघं इच्छुक असणार आहे की हे त्यालाच बाजूला घेणार, परत भाजपचा फायदा. आणि दोन्ही विरोधात लढले तर मतांची विभागणी आहे. त्यामुळे एकंदरीत राष्ट्रवादीच्या बाबतीत तर विचार आपण केला दोन्ही, तर दोन्ही एकत्र येण्याच्या दृष्टीने सध्याच्या हालचाली दिसत आहेत असं एकंदरीत दिसते. पण ते आलं ते त्यांच्यात भल्याचं आहे. तर थोडीशी काहीतरी ताकद भाजपला एक कोणतरी विरोधी आहे पक्ष असं दिसेल, ते विरोधी नसणार आहे. प्रश्न असा आहे फक्त की हे दोघे एकत्र लढल्यानंतर जेव्हा परत एकत्रच येणार आहेत त्यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या यांचे काय होणार, की आपण नक्की कुठले, सत्तेतले का विरोधातले, हा प्रश्न निर्माण होईल.